नाशिकमध्ये आणखी 2 दिवस पावसाचा हाय अलर्ट आहे। गोदाघाट परिसरात पाणी पातळी वाढली आहे। दुतोंड्या मारुतीच्या मांडीपर्यंत पाणी आलंय। नाशिकमध्ये कालपासून संततधार पाऊस सुरू आहे। रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली गेली आहे। त्र्यंबकेश्वरात पहाटेच्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळते। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किरण, सध्याची काय दृश्य दिसतायत गोदाघाट परिसरात आणि प्रशासनाकडून काय सांगण्यात आलेलं आहे हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर? प्रणिता, कालपासून पुन्हा एकदा रात्रीपासून नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि परिसरामध्ये संततधार पाऊस हे सुरू झालेला होता, पण सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला आहे। मी आता रामकुंड भागामध्ये आहे। या रामकुंड भागामधली परिस्थिती आपण बघू शकतो की गोदावरी नदी हे दुथडी भरून वाहत आहे आणि या गोदाघाट परिसरातील असलेले अनेक जे छोटे मोठे मंदिर आहेत ते पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। अद्यापही गंगापूर धरणातून हे पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाहीये। आज गंगापूर धरण 42 ते 43% भरलेलं आहे, पण धरणातून अद्याप पाण्याचा विसर्ग न करता देखील गोदावरी नदी हे दुथडी भरून वाहत आहे। जे पाऊस रात्रीपासून नाशिक शहर आणि परिसरामध्ये जे एकूणच झालेला आहे त्या पावसामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी जी आहे ती अचानक वाढल्याची परिस्थिती आपल्याला या संपूर्ण भागामध्ये बघायला मिळतोय। आणि आज संपूर्ण दिवसभर हे पाऊस नाशिकमध्ये जे होईल अशा पद्धतीचा अंदाज हवामान खात्याने हे एकूणच दिलेला आहे। फक्त नाशिकच नव्हे तर त्र्यंबकेश्वर असेल किंवा जे इगतपुरी, दिंडोरी, पेठ, सुरगाणा या सगळ्या भागामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस हे सुरू झालेला आहे। खरं तर दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून देखील पाण्याचा विसर्ग आज सकाळी करण्यात आलेला आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस हे एकूणच सुरू आहे, त्यामुळे त्र्यंबकेश्वर मधील जे रस्ते आहेत रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे। रस्त्यांना नदीचं स्वरूप हे त्र्यंबकेश्वरमध्ये प्राप्त झालेला आहे। काल त्र्यंबकेश्वर आणि नाशिकला ढगफुटी सदृश्य पाऊस होईल अशा पद्धतीचा इशारा जे हवामान खात्याने दिलेला होता। काल आणि आज सुद्धा अशाच पद्धतीचा पाऊस जे मुसळधार पाऊस आहे ते नाशिकमध्ये सुरू आहे। आणि गोदावरी नदी परिसराचा आपण आता जे आहे ते दृश्यांमध्ये संपूर्ण परिस्थिती बघितलेला आहे। जी दुतोंड्या मारुती आहे माझ्या मागे, त्या दुतोंड्या मारुतीच्या अगदी गुडघ्याच्या वरती आता पाणी आलेलं आहे। अद्याप गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाहीये, पण हळूहळू जर अशाच पद्धतीने पाऊस राहिला तर याही धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो आणि त्यामुळे जिल्ह्यातले जे नदी आहेत या नदीकाठी राहणाऱ्या एकूणच नागरिकांनी सतर्क राहावं अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। अगदी, आणि किरण, या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर अधिक माहिती तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर तपशिलासाठी।